हिंदू धर्मात चातुर्मासात श्रावण मासाला अनन्य महत्त्व आहे. श्रावण मासात हिंदू धर्माच्या अनुयायींना मांस मद्यपान वर्ज असते, कारण श्रावण मास भगवान शिवाला अत्यंत प्रिय आहे. भगवान शिव म्हणतात, द्वादश सोपी मासेषु श्रावणो मेती वल्लभ. याचे वर्णन स्कंद पुराण, शिवपुराण आणि इतर ग्रंथात आहे. पण हे झालं धार्मिक कारण, याला वैज्ञानिक कारणे आहे. श्रावण मासात पाण्याची आर्द्रता जास्त असते आणि मांस जड असते, पचायला अवघड होते, त्यामुळे मांस खात नाही. पण बहुतांशी जण महिना संपला की मांस खातात. आज ज्याचा त्याचा व्यक्तिगत विषय आहे. मी स्वतः शाकाहारी आहे, प्युअर व्हेजिटेरियन. मी नॉनव्हेज खात नाही आणि मला शाकाहारी आहार आरोग्यासाठी फायदेशीर वाटतो. याचे अनेक सायंटिफिक रेफरन्सी आहेत. आणि मांस उद्योगामुळे हवामानात मोठा बदल होतो. मांस पर्यावरणासाठी घातक आहे. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या अभ्यासानुसार मांस खाणे शाकाहारी आहाराच्या तुलनेने ग्रीन हाऊस गॅस उत्सर्जन 50 ते 75% कमी होतो शाकाहारी आहारामुळे. त्यामुळे माझ्यासाठी दोघी इम्पॉर्टंट आहेत, स्वतःचे आरोग्य आणि पृथ्वीचे भविष्य. आणि श्रीमद भगवद्गीतेत भगवान कृष्णही अर्जुनाला सांगतात, आयु सत्व बलारोग्य सुखप्रीती विवर्धना रस्या स्तिग्ना स्थिरा हृदया आहारा सात्विक प्रिया. म्हणजे अध्यात्मानुसारी सात्विक आहाराला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे मला वैज्ञानिकदृष्ट्याही शाकाहारी आहार योग्य वाटतो. तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून सांगा.